नमस्ते. चैत्र महिना सुरू होताच सर्वत्र बहरलेला हा कडुलिंब आरोग्यासाठी खूपच फायद्याचा असतो. आज आपण त्याची चटणी कशी करायची हे बघणार आहोत. अगदी कमी साहित्यात होणारी ही चटणी अजिबात कडू लागणार नाही. येथे मी गूळ पावडर घेतली आहे, त्यानंतर हिंग घेतला आहे, काळी मिरी घेतली आहे, चवीपुरते मीठ, धने, चिंचेचा कोळ, कोथिंबीर व नीमचे काही पानं घेतली आहे. कडुलिंबाच्या कोवळ्या पानांचा तुम्ही येथे वापर करू शकता. यानंतर हे सगळे पदार्थ मी वाटून घेणार आहे. हे वाटून घेताना आपण अगदी नाममात्र पाणी येथे घालणार आहोत. सर्वप्रथम कडुलिंबाची पाने, त्यानंतर मी यामध्ये कोथिंबीर घालत आहे. यानंतर धने, चिंचेचा कोळ हा आपण बाजूला ठेवून घेणार आहोत. त्यानंतर मिरे, चवीपुरते मीठ व हिंग हे घालून आपण हे अगदी व्यवस्थित वाटून घेणार आहोत. हे वाटून झाल्यानंतर आपण यामध्ये गूळ पावडर व चिंचेचा कोळ घालणार आहोत. तुम्ही यामध्ये गुळाचा खडाचा देखील वापर करू शकता. येथे पाण्याची गरज असेल तर तुम्ही पाणी घालून हे मिश्रण वाटून घेऊ शकता. ही चटणी कडू लागू नये म्हणून यासाठी मी यामध्ये एक महत्त्वाचा घटक घालणार आहे. ते घातल्यामुळे ही चटणी अजिबात कडू लागत नाही व मुलं देखील ही चटणी आवडीने खातील. तो पदार्थ आहे दाण्याचे कूट. तो येथे आपण साधारण 2 चमचे घेणार आहोत आणि ही चटणी आपण व्यवस्थितपणे मिक्स करायची आहे. या चटणीला अजून चटकदार करण्यासाठी तुम्ही यामध्ये लिंबूचा रस देखील घालू शकता. आणि अशा प्रकारे आपली ही चटणी तयार झाली आहे. किती छान याचा रंग देखील आला आहे की नाही? नक्की करून बघा आणि तुमचा अभिप्राय कळवायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका सोप्या नवीन रेसिपीसह. तोपर्यंत स्वस्थ रहा. बाय बाय.